नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पवार, सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. माझा मोबाईल नंबर 9922142475. शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 18 जून 2026. शेतकरी बंधूंनो, आज आपण जो व्हिडिओमध्ये विषय घेतलाय ते बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येत आहेत की आम्हाला तुमचं जे वर्षभराचं हळदीचं जे शेड्यूल आहे, नियोजन आहे, ते आम्हाला देण्यासाठी फोन करत आहेत. शेतकरी बंधूंनो, आपण या विषयावर थोडक्यामध्ये शेड्यूल विषयी थोडक्यात चर्चा करणार आहोत. तरी सर्व शेतकरी बांधवाला आमच्यातर्फे एक विनंती आहे की बरेच शेतकरी आपल्याला सकाळी 5-6 वाजल्यापासून तर रात्रीच्या 10-11 वाजेपर्यंत कंटिन्यू फोन करत असतात. शेतकरी बंधूंनो, दिवसभर एवढा वेळ आपण फोनला देणं शक्य नाही, कारण काही आपले घरगुती बी आपल्याला प्रश्न सोडवणं गरजेचं असतात. सर्व शेतकरी बांधवाला आमची विनंती आहे की आपण आपल्याला योग्य मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत म्हणजे एकूण 12 तास आपण सेवेसाठी आपल्याला देत आहोत. या 12 तासाच्या अंतर म्हणजे सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत तुम्ही फोन करून आपल्या समस्या सोडून घेण्याचा प्रयत्न करू शकता. आपल्याला जे पण समस्या असेल, जे पण प्रॉब्लेम असेल, त्याचा आपण अचूक निदान देण्यासाठी तुमच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत. फक्त एकच विनंती आहे की आम्ही जे वेळ सांगतोय सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत याच वेळेमध्ये आपण फोन करण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट जे आपण शेड्यूल विषयी थोडक्यात बोलणार आहोत. शेतकरी बंधूंनो, आपले बरेच शेतकरी जे आहेत ते मागल्या वर्षीचे व्हिडिओ किंवा त्याच्या अगोदरचे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ पाहून आता पुढे नियोजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, आपण जे मागले जे व्हिडिओ बनवलेले आहेत ते त्या वर्षीच्या वातावरणानुसार किंवा त्यावेळेच्या पिकाच्या परिस्थितीनुसार ते व्हिडिओ बनवलेले आहेत. ती परिस्थिती आजच्या कंडिशनला नसल्यामुळे ते व्हिडिओ तुम्हाला आता उपयोगात येणार नाही. त्यामुळे तुम्ही मागचे व्हिडिओ पाहून नियोजन करायचा प्रयत्न करू नका. आता याच्यानंतरचा जो विषय आणि महत्वाचा जो शेड्यूलचा आहे किंवा आता यावर्षी आपलं शेड्यूल कसं राहील किंवा आपल्याला शेड्यूल देण्याविषयी, तर शेतकरी बंधूंनो, एक लक्षात घ्या, दरवर्षी वातावरणामध्ये खूप वेगवेगळे मोठे मोठे बदल आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी आपण जर बघितलं मे महिन्यापासूनच पाऊस सुरुवात झाला. यावर्षी जून संपत जरी आला तरी आपल्याला आणखी पाऊस नाही. म्हणजे वातावरणातली उष्णता जसला तशी कायम आहे. म्हणजे गेल्या वर्षीचे प्रॉब्लेम आले होते, या वर्षीचे प्रॉब्लेम आले होते आणि भविष्यामध्ये अनेक तरी वातावरणात काहीतरी विचित्र बदल होतील आणि त्या पद्धतीनं आपल्याला पिकावर बदल करावे लागतील. म्हणून आपण काय करतो, कुठल्या प्रकारचं जेव्हा पिकाचं शेड्यूल कुठल्या प्रकारचं बनवत नाही, जशी पिकाची परिस्थिती असेल आणि वातावरणाची परिस्थिती असेल त्यानुसार जे आपल्याला योग्य निविष्ठा लागतील, जे आपल्या अनुभवाच्या कसावर आपण जे मागे त्या वस्तूच्या व्यवस्थित ट्रायल घेतलेल्या आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये जे प्रोडक्ट अतिशय उत्तम पद्धतीने काम केले अशा प्रोडक्टची आपण शिफारस करत असतो. एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, जसं आपल्याला वर्षभर आपण जर डॉक्टरकडे गेलो आणि आम्ही वर्षभर बिमारच पडणार नाही अशी जर आम्हाला अगोदरच औषधी द्या म्हणलं तर ते डॉक्टरसाठी शक्य नाही. तसंच आपल्या शेतातलं पीक सुद्धा जिवंत आहे. आपल्याला तो वर्षभर बिमारच होणार नाही किंवा त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही अशी औषधी सांगणं किंवा शेड्यूल बनवणं शक्य नाही. जे पण कंपन्या किंवा एम्प्लॉय तुम्हाला शेड्यूल देत असतील ते त्यांचं अंदाजपत्रक असते, करेक्ट डिसिजन असते. पण सुखकर्ता जे आहे ते ऍक्च्युली करेक्ट जेव्हाची जी परिस्थिती आहे आणि त्याच्यावर जे लागणारं अचूक नियोजन आहे हे अशा पद्धतीने करते, तेव्हाच आपण असं मोठ्या प्रमाणामध्ये हळदीमध्ये उत्पादन काढण्यामध्ये सक्षम असतो. त्यामुळं तुम्ही मागले व्हिडिओ बघू नका. आपले आता जे नवनवीन व्हिडिओ येतात ना ते व्हिडिओ बघा आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही नियोजन करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला अचूक निदान भेटेल आणि कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन काढण्यासाठी मदत होईल. दुसरी गोष्ट, जेव्हा पण तुम्ही समस्या सोडवण्यासाठी फोन करताना तर पहिले तुम्ही आपल्या एखाद्या प्लॉटची थोडीशी शूटिंग किंवा एखादा फोटो आम्हाला अगदी व्हॉट्सअप करा. म्हणजे आम्हाला नेमकं काय प्रॉब्लेम आहे हे लक्षात येईल आणि आम्हाला अचूक असं निदान तुम्हाला सांगण्यासाठी कमी वेळामध्ये मदत होईल. त्याच्यानंतरची एक गोष्ट शेतकरी बांधवाला विनंती आहे, आपण जेव्हा फोन करताय ना आपलं म्हणणं थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्याला दिवसभरामध्ये असंख्य फोन घ्यायचे असतात, प्रत्येकाला जास्त वेळ देणं शक्य नाही. आपण फोटो टाका, व्हिडिओ शूटिंग टाका आणि आपलं म्हणणं थोडक्यामध्ये सांगा. म्हणजे आम्ही लवकरात लवकर समस्या सोडवण्यासाठी आपली सक्षम राहू. त्या शेतकरी बांधवांनो, आणखी एक विशेष आपल्याला विनंती आहे, आपण परिस्थिती वातावरण पाहून, पिकाची परिस्थिती पाहून आणि वातावरणाचे बदल पाहून आपण वेळोवेळी शेतकऱ्याला गाईड करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळेस आपण जे निविष्ठा सांगतो त्यावेळेचे जे प्रॉब्लेम पाहून सांगत असतो. त्यामुळे आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला पुढच्या प्रॉब्लेम येण्याच्या अगोदर आपल्याला प्लॉटला नियोजन करायला सोपं होईल. आणखी सर्वात महत्वाची गोष्ट, आपण जे पण व्हिडिओमध्ये निविष्ठा सांगतो बरेच शेतकरी त्याला कॉपी ब्रँड शोधून नियोजन करायचा प्रयत्न करतात. असं करू नका शेतकरी बंधूंनो. तुम्हाला जर एखादी भरवशाची किंवा एखादं प्रोडक्ट तुम्हाला विश्वासाचं वापरलेलं जर असेल तरच तुम्ही त्याचं नियोजन करायचा प्रयत्न करा. नाहीतर कुठल्या प्रकारचा कॉपी ब्रँड घेऊन नियोजन करण्याचा प्रयत्न करू नका. आपण जे निविष्ठा सांगतो होईल तेवढं तेच निविष्ठा घेण्याचा प्रयत्न करा. आपण जे निविष्ठा सांगतो त्याच्या मागाला कितीतरी दिवसाचा त्याचा अनुभव असतो, आपण ते ट्रायल घेतलेले असतात आणि योग्य पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे.
नियोजन करते वेळेस एकदम अतिशय दर्जेदार कंपनीकडून दर्जेदार न्यूज स्टॉक घेऊनच करायचा प्रयत्न करा, म्हणजे आपल्याला कमी खर्चात चांगलं भरघोस उत्पादन करण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.